माणसानं पुण्य करावं की पाप करावं? पुण्याच्या योगानं स्वर्ग मिळत असतो, वैकुंठ प्राप्त होत असतो, कैलास प्राप्त होत असतो. आणि पाप जर जीवनामध्ये घडलं काही नाही, मग नरकामध्ये पडावं लागतं, नरकात पडावं लागतं. महाराज जसं जसं कर्म केलं तसंच वरी आहे बघा. एक राजा होता महाराज, राजा ऐका. त्या राजानं जवळ एवढी मोठी संपत्ती असून कधीच दान केलं नाही. सप्ताहामध्ये दान नाही, गोरगरिबाला दान नाही, कुठंच दान नाही. योगायोगानं तो राजा मरण पावला. चित्रगुप्ताकडे सगळी वही यमलोक आले न्या. महाराज त्याला नीलपाशात बांधून मारायला सुरुवात केली. महाराज ऐका की इकडे लक्ष द्या. त्या यमलोकामध्ये मारायचं एक ग्राउंड आहे असं. जसं ते कुस्तीचा खटाळ्या सोडतात की नाही मैदानात आखाडा, तसं हे एकटच मध्ये मार खाणार. आणि जिकडे तिकडे गेट आहेत महाराज. गेट वरी केलं, एक माणूस येत आहे महाराज असं दांडकच आहे, दांडक हातात काठून घेऊन रप रप खाणीत राहत. मारू नका हो मला, तुमच्या पाया पडतो. पाया पडतो नाही काय नाही, मी राजा होतो हो. राजा नाही काय नाही. महाराज एवढा मार दिला. शेवटी आता त्याला भूक लागली, तिथं काहीतरी खायला द्यावं, मारापरीत काहीतरी खायला द्या. आता ह्याला कोण खायला द्यायला? इथं खायला द्यायला काही नाही म्हणे, फक्त मार. खायचं जरी असलं तरी काय खायचा? मारच खायचा. तुमच्या पाया पडतो हो म्हणला, मारू नका मला, काहीतरी खायला द्यावं. तिथं कशाचं खायचं? शेवटी 1-2 दिवस झाले, 3 दिवस झाले, भुकीनं व्याकुळ झालेला. खायला मिळत होतं हो म्हणले तुम्हाला. काय पृथ्वी लोकावर काय दान फीन काय कधी केलं त्या काय अन्नदान? ते म्हणले नाही बाबा, बक्कळ मागायला आलते सत्याचे लोक. पाटील द्या हो, गहू द्या सत्याला, काही तांदूळ द्या.